आता पावसासंदर्भातील महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे। आज पालघर आणि पुण्याच्या घाट माथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर उर्वरित महाराष्ट्रात विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मित्रांनो, पुढचे काही तास महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। आकाशात दिसणारे काळे ढग आता फक्त साध्या पावसाचे संकेत नाहीत, तर काही भागांसाठी गंभीर हवामान बदलाची घंटा ठरू शकतात। मुंबईच्या दिशेने काळे काळे ढग पुढे सरकत आहेत। वादळी वारा, विजांचा कडकडाट, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि काही भागांमध्ये ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही माहिती तुम्ही अजिबात हलक्यात घेऊ नका आणि घाबरून सुद्धा जाऊ नका। आधी संपूर्ण अपडेट व्यवस्थितपणे समजून घ्या। हवामान खात्याकडून आणि पंजाबराव डक साहेबांच्या अंदाजानुसार पुढील 12 तास अत्यंत महत्त्वाचे राहतील। राज्यातील अनेक भागांमध्ये वातावरणात अचानक बदल होऊ शकतो। काही ठिकाणी आभाळ पूर्णपणे काळं होईल, वाऱ्याचा वेग वाढेल, विजांचा कडकडाट सुरू होईल आणि त्यानंतर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो। विशेषतः शेतकरी बांधवांनी उघड्यावर ठेवलेलं पीक, जनावरे, शेतीची साधने आणि घराजवळील साठवलेला माल यांची तातडीने काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे। प्रशासनाकडून राज्यातील शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला। आज, उद्या आणि परवा म्हणजे पुढील 72 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतील। अनेक भागांमध्ये ढगफुटीसारखी स्थिती, काही भागांमध्ये वादळी वारा, विजांचा कडकडाट, गारपीट आणि अतिवृष्टीचा फटका सुद्धा बसू शकतो। त्यामुळे गावात, शेतात आणि बाहेर कुठेही जाताना हवामानाकडे दुर्लक्ष करू नका। तर मित्रांनो, इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या। हवामानाचा बदल कधीही अचानक होऊ शकतो। सकाळी उकाडा जाणवतो, गरमी होते, दुपारी ढग जमा होतात, ढग काळे होतात आणि संध्याकाळी वादळी पाऊस सुरू होतो। म्हणून सध्या तुमच्या भागात ऊन आहे किंवा हवा शांत आहे म्हणून धोका नाही असं बिलकुल समजू नका। पुढील काही तासांमध्ये परिस्थिती अचानक बदलू शकते। म्हणूनच खबरदारी हीच सर्वात मोठी सुरक्षा आहे असं मानून चला। महाराष्ट्रावर पुढील काही तासांमध्ये गंभीर हवामानाचा परिणाम दिसू शकतो। नागरिकांनी शक्यतो घराबाहेर अनावश्यकपणे पडू नये। वादळी वारा, पाऊस आणि ढगफुटीसारखी परिस्थिती लक्षात घेऊन सर्वांनी आवश्यक तयारी करून ठेवावी। मोबाईल चार्ज करून ठेवावा, टॉर्च जवळ ठेवावी आणि पिण्याचं पाणी आणि आवश्यक औषधं घरात ठेवावीत। विजेचा कडकडाट सुरू झाल्यानंतर मोकळ्या जागेत बिलकुल उभं राहू नये, अत्यंत धोकादायक गोष्ट। पुढील 72 तास महाराष्ट्रासाठी प्रचंड महत्त्वाचे आहेत। गेल्या 20 वर्षात क्वचितच असा गंभीर हवामानाचा बदल दिसून आला। बंगालच्या उपसागरात तीव्र हवामान प्रणाली सक्रिय झाली असून कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे। या हवामान प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या 12 जिल्ह्यांवर होऊ शकतो। त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। पुणे वेधशाळा, भारतीय हवामान खातं आणि हवामान अभ्यासकांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे। मोठा काळा ढगांचा समूह महाराष्ट्राच्या दिशेने पुढे येत असून काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे जलप्रलयासारखी स्थिती सुद्धा तयार होऊ शकते। पूर सुद्धा येऊ शकतात। कोणत्या भागाला रेड अलर्ट, कोणत्या भागाला ऑरेंज अलर्ट आणि कोणत्या भागाला येलो अलर्ट आहे हे स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार समजून घ्यावं आणि त्यानुसारच निर्णय घ्यावा। आता या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांसाठी आणि विशेषतः शेतकरी बांधवांसाठी 5 महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या। धोक्याच्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांनी सावध राहावं। काल आणि परवा महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। काही ठिकाणी गारपीट झाली, काही ठिकाणी विजांचा कडकडाट झाला आणि काही भागांमध्ये मोठं नुकसान झालं। त्यामुळे आता पुढील काही तास अत्यंत गंभीरतेने घ्यावे लागतील। पंढरपूर आणि सोलापूर भागात विजांच्या घटनांनी नागरिकांना सावध केलं। काही ठिकाणी वीज कोसळल्याने नुकसान सुद्धा झालं आणि त्यामुळे ही वेळ आता दुर्लक्ष करण्यासारखी नाही। आज, उद्या आणि परवा म्हणजे पुढील 72 तास काही भागांसाठी अत्यंत संवेदनशील राहणार आहेत। हवामान बदलाचा पहिला फटका काही जिल्ह्यांना बसू शकतो। त्यामुळे पुढील टप्प्यात इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर सुद्धा वाढू शकतो। आज पहिल्या टप्प्यात 12 जिल्हे, उद्या 8 जिल्हे आणि परवा 11 जिल्हे पावसाच्या मोठ्या फटक्यात येऊ शकतात। नदी नाले भरून वाहू शकतात। काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली जाऊ शकतात। ओढे, नाले, पूर आणि सखल भागांमध्ये पाणी सुद्धा साचू शकते। त्यामुळे शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी। पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून वाहन नेऊ नये। बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेली हवामानाची प्रणाली नेहमीपेक्षा 4 पट वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने सक्रिय होत आहे। त्यामुळे आज कोणते 12 जिल्हे, उद्या कोणते 8 जिल्हे आणि परवा कोणते 11 जिल्हे पावसाच्या प्रभावाखाली येऊ शकतात
हे सुद्धा तुम्ही समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. तुमचा जिल्हा यादीत असेल तर आजच तयारी करून ठेवा. पिकं, जनावरं, घरातील वस्तू आणि शेतीशी संबंधित साहित्य तुम्ही आधी सुरक्षित ठेवा. आता शेतकरी बांधवांसाठी 5 अत्यंत महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना नीट लक्ष देऊ नये का? आता या सूचना पाळल्या तर मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वातावरण बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावात, शेतात किंवा बाजारात जाताना हवामानाकडे लक्ष ठेवा. अचानक वारा सुटला, आभाळ काळं झालं, विजा चमकू लागल्या आणि ढगांचा आवाज वाढला तर तात्काळ सुरक्षित ठिकाणी जा. हवामानाचं संकट कधीही आवाज करून येत नाही. सकाळी उकाडा असतो, गरमी होते, दुपारी आभाळ भरून येते, काळे ढग जमा होतात आणि संध्याकाळपर्यंत नदी नाले भरून वाहू लागतात. म्हणूनच सध्या आकाश स्वच्छ दिसत असेल तरी निष्काळजी बिलकुल राहू नका. वीज चमकत असेल, ढगांचा आवाज वाढत असेल, अचानक वारा सुटत असेल किंवा आकाशाचा रंग बदलत असेल तर ते निसर्गाचे संकेत समजा. पुढील 72 तास राज्यातील काही भागांमध्ये आकाश काळं होणं, विजांचा कडकडाट होणं, गारपीट होणं, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस अशी परिस्थिती आपल्याला सर्वत्र दिसू शकते. अशा वेळी भीतीने गोंधळून जाण्यापेक्षा शांत राहून तयारी करणं अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. धोका असू शकतो, पण योग्य खबरदारी घेतली तर नुकसान कमी करता येऊ शकते. प्रत्येक घराने आणि प्रत्येक शेतकऱ्याने सुरक्षिततेला पहिली प्राथमिकता द्यायला हवी. गेल्या 2 दिवसात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसामुळे आणि विजांमुळे प्रचंड नुकसान झाल्याच्या घटना पुढे आल्या. यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये अचानक झालेल्या पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरलं आणि लोकांचं प्रचंड नुकसान झालं. पंढरपूर आणि सोलापूरमध्ये विजांच्या घटना घडल्या. सोलापूरमधील एका व्यक्तीवर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर पंढरपूर भागात एका रात्री 4 वेगवेगळ्या ठिकाणी विजा कोसळल्याची माहिती मिळत आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या 12 जिल्ह्यांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला. पुढचे 3 दिवस म्हणजे पुढील 72 तास अत्यंत महत्त्वाचे इम्पॉर्टंट राहतील. त्यामुळे नागरिकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक काळजी घेणं गरजेचं बनलंय. हवामान बदलाची वाट बघत बसू नका. बदल होण्याआधीच तयारी करा. यानंतर आजचे 12 जिल्हे, उद्याचे 8 जिल्हे आणि परवाचे 11 जिल्हे समजून घ्या. नीट लक्ष देऊ नये का? कोणत्या गावामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, कुठे गारपीट होऊ शकते आणि कुठे वादळी वारा येऊ शकतो, याकडे सर्वांनी लक्ष ठेवावं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढची माहिती तुमच्या शेतीसाठी, घरासाठी आणि जनावरांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सॅटेलाइट निरीक्षणामध्ये राज्यावर पसरलेला मोठा काळा ढगांचा पट्टा स्पष्टपणे दिसत होता. तब्बल 2500 किलोमीटर लांबीचा काळ्या ढगांचा पट्टा पुढे सरकत असल्याचं दिसत होतं. त्यामुळे काही भागांमध्ये मुसळधार पाऊस, भीषण गारपीट आणि ताशी 150 ते 200 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील ओलावा तसंच उत्तरेकडील थंड हवेचा प्रभाव एकत्र आल्यामुळे ही स्थिती अजून तीव्र होऊ शकते. अशावेळी शेतकरी बांधवांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने पावलं उचलणं आवश्यक आहे. उघड्यावर काढलेलं पीक सुरक्षित ठिकाणी हलवा. मळ्यात, गोठ्यात किंवा शेतात ठेवलेलं धान्य, कडबा, चारा आणि शेतीचं साहित्य झाकून ठेवा. जनावरांना झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ बिलकुल बांधू नका. ट्रॅक्टर, पंप, मोटर, स्टार्टर आणि वायरिंग पावसापासून सुरक्षित ठेवा. पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर आणि धाराशिव या भागांमध्ये वादळी वारे, विजा आणि अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, अकोला, वर्धा या भागांमध्ये 8 ते 12 तारखेच्या दरम्यान विजांचा मोठा धोका वाढू शकतो आणि काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली जाऊ शकतात. सध्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि सोलापूर या भागांमध्ये ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. काही भागांमध्ये एका तासात 150 ते 200 मिलीमीटर पाऊस पडू शकतो. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचू शकते. अशा भागातील नागरिकांनी आधीच आवश्यक कागदपत्र, धान्य, औषधं आणि मोबाईल सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. उद्या आणि परवाच्या जिल्ह्यांबद्दल सुद्धा सतर्क राहणं इम्पॉर्टंट आहे. तुमच्या गावात सध्या उकाडा होत असेल म्हणून धोका नाही असं समजू नका. पुढील काही तासात परिस्थिती अचानक बदलू शकते. आकाश काळं होणं, अचानक जोराचा वारा सुटणं, विजांचं चमकणं, ढगांचा आवाज वाढणं आणि पावसाचा वेग वाढणं ही चिन्हे गंभीर हवामान बदलाची असू शकतात. आता सर्वात महत्त्वाच्या 5 सूचना लक्षात ठेवा. पहिली सूचना,
काढलेलं पीक उघड्यावर ठेवू नका. तातडीने ताडपत्री टाका किंवा सुरक्षित गोदामात, शेडमध्ये, घराजवळील सुरक्षित जागेत हलवा. दुसरी महत्त्वाची सूचना, जनावरे झाडाखाली, विजेच्या खांबाजवळ किंवा मोकळ्या मैदानात बांधू नका. तिसरी महत्त्वाची सूचना, विजांचा कडकडाट सुरू असेल तर मोबाईलवर बोलत मोकळ्या जागेत उभे राहू नका. चौथी सूचना, ओढे, नाले, पूल आणि पाण्याने भरलेले रस्ते ओलांडू नका. पाचवी सूचना, मोबाईल चार्ज ठेवा. टॉर्च, पिण्याचं पाणी आणि आवश्यक औषधे जवळ ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, जर तुमची पिके उघड्यावर असतील, काढलेलं पीक शेतात किंवा मळ्यात पडलेलं असेल तर त्यावर तुम्ही तात्काळ ताडपत्री टाका किंवा सुरक्षित ठिकाणी हलवा. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली उभं राहू नका. मोबाईल चार्ज करून ठेवा, कारण वीज जाण्याची शक्यता असते. जीवापेक्षा काहीही मोठं नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. पुणे, मुंबई, ठाणे या भागांमध्ये जोरदार किंवा अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुढील 72 तासांसाठी वर्तवण्यात आला. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर परिसरात आणि घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात आली, कारण या पावसामध्ये गारपीट, वादळी वारा आणि मुसळधार पाऊस हे तिन्ही घटक एकत्र येऊ शकतात. त्यामुळे घाटमाथ्यावर प्रवास करणाऱ्यांनी सावध राहिलेलंच बरं. कोकण किनारपट्टीचे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नागरिकांनी शक्यतो घरी राहावं, सुरक्षित राहावं आणि अनावश्यक बाहेर पडू नये. काही भागांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून परिस्थिती अत्यंत गंभीर तयार झालेली आहे. पाऊस पडण्याच्या आधीच शेतातील पंप, मोटार, स्टार्टर, वायरिंग आणि विजेचे साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवा. पाण्यात उभं राहून मोटार सुरू करू नका. ओल्या हाताने विजेचं स्विच तुम्ही हँडल करू नका. वादळामध्ये पत्र्याचे शेड, कच्ची घरे आणि जुन्या भिंतीच्या जवळ बिलकुल उभं राहू नका, कारण अशा वेळी वारा आणि वीज दोन्ही मोठा धोका निर्माण करू शकतात. शहरी भागातील नागरिकांसाठी सुद्धा महत्त्वाच्या सूचना पुढे आल्या. मुंबई आणि मुंबईजवळचं ठाणे या जिल्ह्यांमध्ये किंवा घाटमाथ्याच्या भागात प्रवास करत असताना हवामान पाहूनच बाहेर पडा. पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावरून वाहन नेऊ नका. गाडी बंद पडली तर पाण्यात उतरून ढकलण्याचा धोका घेऊ नका. रेल्वे, बस, शाळा, कार्यालय आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवा, कारण मुसळधार पावसात वाहतूक आणि वीज पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला मोठी शेतीची कामं करायची असतील, औषध फवारणी करायची असेल, काढणी करायची असेल किंवा पावसाच्या अंदाजावर आधारित निर्णय घ्यायचे असतील तर अनुभवी तज्ज्ञांचा आणि अधिकृत हवामान अंदाजाचा सल्ला घ्या. हवामानाच्या चुकीच्या अंदाजावर आधारित निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते, त्यामुळे घाई करू नका, पण तयारी मात्र पूर्ण ठेवा. विजांचा धोका, गारपीट, वादळ, ढगफुटी आणि अतिवृष्टी या सर्व गोष्टी तुम्ही गंभीरपणे लक्षात घ्याव्यात. सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. उघड्यावरचं पीक झाका, जनावरं सुरक्षित ठेवा. विजांच्या वेळी झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नका. नदी नाले ओलांडू नका. मोबाईल चार्ज ठेवा आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा. हवामानाशी संबंधित मोठी अपडेट आली की ती आपल्या भागातील परिस्थितीनुसार समजून घ्या. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल, आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.